नमस्कार, मी स्वरदा. मुंबई 24च्या खास सदरात आपलं स्वागत. आज कितीही आधुनिकता आली, शैक्षणिक दर्जा सुधारला तरी बुवा महाराज आजही भोळ्या भक्तांना फसवण्याचं, त्यांना लुबाडण्याचं काम करतानाचं चित्र आहे. या महाराज मंडळींचं मार्केटिंग जुगाराच्या धंद्यासारखं आहे. ते कसं सांगतायत पत्रकार हेमंत जोशी. पाहूयात या खास सदरातून. चिंता हा चितेकडे नेणारा शब्द आहे. चिंता, काळजी करून किंवा टेन्शन घेऊन जर स्वप्न साकारली जाणार असतील तर उद्यापासून मी देखील कतरीना कैफच्या प्रेमात पडण्याचं टेन्शन घेतो. पण उपयोग होणार आहे का टेन्शन घेऊन? टेन्शन जाणार आहे का? नाही, नो, नेव्हर. मला कतरीनाला गटवण्यासाठी, पटवण्यासाठी रणबीर, सलमान यांच्याशी पंगा घ्यावा लागेल. तिला प्रेमपत्र पाठवावं लागेल. तिच्या मागे मागे फिरावं लागेल. प्रसंगी तिच्या बापाच्या हातचा मार खावा लागेल. मग जमलं तर जमेल, अन्यथा तूच माझी कतरीना सांगून बायकोलाच बागेत न्यावं लागेल. सो बी प्रॅक्टिकल. टेन्शन घेऊन टेन्शन जात नसतं. आत्ता जे काय मी तुम्हाला सांगितलं त्यापेक्षा वेगळं काही सांगतात का हो हे जागोजाग पदोपदी आढळणारे बुवा, बाबा किंवा महाराज? मी जे काय आधी ज्ञानाचे डोस पाजलेत ते तसेच डोस इकडली तिकडली पुस्तकं वाचून हे बुवा महाराज तुम्हा भोळ्या भक्तांना ज्ञानाचे डोस पाजून अक्षरशः गंडवतात, लुटतात, आर्थिक लुबाडणूक करतात. आजच्या काळात बुवा, महाराज, बापू, संत होणं एकदम सोपं आहे. कलकत्त्यात जाऊन जादूचे प्रयोग शिकून घ्यायचे. अध्यात्म, समाजशास्त्र, पौराणिक इत्यादी विषयांची पुस्तकं वाचून हातावेगळी करायची. त्यातून स्वतःची थिअरी तयार करायची. स्वतःची अशी वेगळी हेअरस्टाईल किंवा पेहरावाची पद्धत ठेवायची. भाषेवर प्रभुत्व मिळवायचं की झाला त्या माणसाचा बुवा, बापू किंवा महाराज. माझी तीव्र इच्छा होती अमाप समाप पैसा कमावण्यासाठी माझ्या 2 मुलांपैकी एकानं तरी बुवा महाराज या फालतूक फसव्या विषयात करिअर करावं. पण दोघांनीही ऐकलं नाही. आता करतात दिनरात धडपड स्वतःचं करिअर घडवताना. चायला घरी तुम्हाला स्वतःच्या हातानं बायकोनं कधी 2 घास भरवले नसतील. बुवा बापू महाराज झाल्यावर काय सुंदर सुंदर तरुणी तुमच्या सभोवताली बसून केवढ्या आग्रहानं घास भरवतात. अंदाज अपना अपना सिनेमात पोरगा आमिर खान बाप देवेंद्र वर्माला म्हणतो, आपण बांगड्यांचं दुकान काढू, मग मी मुलींना बांगड्या भरत जाईन आणि तुम्ही त्यांच्या सुंदर सुंदर आयांना. मित्र हो, समजा माझं एक जरी पोरगं बुवा महाराज झालं असतं तर निदान पोरींच्या आयांनी तरी महाराजांचा बाप म्हणून आमची दखल घेतली असती. पण मुलांना माझी आयडिया कदाचित लक्षात आल्यामुळे त्यांनी बुवा होण्याचा माझा सल्ला मानला नाही. दुर्दैव आमचं. बुवाबाजीच्या धंद्यात जेवढा पैसा, मानसन्मान, एन्जॉयमेंट आहे ते इतर कोणत्याही धंद्यात नाही. वाटल्यास मुंबईतल्या त्या बापूला विचारा किंवा नाणीच्या नरेंद्रला विचारा. महाराज मंडळींचं मार्केटिंग रस्त्यावरल्या जुगाराच्या धंद्यासारखं असतं. म्हणजे जुगार मांडणाऱ्या माणसाचेच 4-5 फंटर त्याच्या सभोवताली उभं राहून पैसे लावतात आणि सतत जिंकताना दिसतात. तेथून जाणाऱ्यांची पावलं मग आपोआप थबकतात आणि मोह झाल्यानं सामान्य माणूस पैसे लावून फसतो. बापू बुवा महाराजांची म्हणजे बुवाबाजी करणाऱ्यांची माणसं देखील तो कसा परमेश्वराचा अवतार आहे भल्या भल्यांना पद्धतशीर पटवून देतात. त्यातून बुवाबाजीचा काळा धंदा मग आपोआप जोर पकडतो. बुवाबाजी हा बरकतीला आलेला अलीकडला सर्वात मोठा बिनभांडवली धंदा आहे. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए हे वाक्य बुवाबाजीला फार चपखलपणे लागू पडतं. माणसे जणू फसायलाच बसलेली असतात. प्रश्न न विचारण्याची त्यांनी जणू प्रतिज्ञाच केलेली असते. आचार्य अत्रे यांनी फार परखडपणे या बुवाबाजीबद्दल लिहिलेलं आहे. त्यांच्या मते बुवा, बाबा, महाराज म्हणजे वासनांचे, स्वार्थाचे, लोभीपणाचे, लंपटपणाचे, व्यभिचाराचे जणू धगधगते कुंडच. परंतु आमची सारी अक्कल जणू त्या बुवाबाजीसमोर लुळी पडते. बुवा मंडळींची दुकानदारी कोणतेही कडक कायदे अस्तित्वात आलेले असले
तरीही टिकून राहते, कारण बुवाबाजी करणारेही काही चांगले कामं, समाजोपयोगी कामं अगदी आयडियानं करत असतात. त्यातून या बाबांना लोकमान्यता, राजमान्यता आणि लोकप्रियताही मिळते. बाबांनी चालवलेले दवाखाने, उघडलेले हॉस्पिटल्स, ग्रामविकास, आदिवासींसाठीची उपयुक्त कामे, पाण्याच्या कूपनलिका, शाळा इत्यादीतून त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढते आणि त्यांना विरोध करणारे किंवा बुवाबाजीच्या विरोधात लढणारेच सामान्य माणसांच्या नजरेतून किंवा भक्तांच्या नजरेतून उतरतात. दाभोळकरांचा झालेला खून त्यातलंच एक ज्वलंत उदाहरण आहे. वास्तविक अशी लोकोपयोगी कामं शासन सुद्धा मोठ्या प्रमाणावर करीत असतं, पण आपण शासनाचं कधीच कौतुक करीत नाही, ते त्यांचं कर्तव्य समजतो. मात्र बुवाबाबांच्या बाबतीत हा निकष आपण किंवा सामान्य भक्त अजिबात लावत नाही. वास्तविक लोकांच्या खिशातून किंवा देणगीतूनच हे महाराज अशी कामं करीत असतात. अफाट पैसा आपोआप मिळत असताना त्यातील थोडा तरी सामाजिक कामात द्यावा, हे व्यवहार ज्ञान या बाबांना छान ठाऊक असतं. त्यामुळे त्यांच्या वैभवात, ऐशारामात काहीही फरक पडत नसतो. उलट अशा कामातून त्यांची लोकप्रियता वाढते, अफाट उत्पन्नही वाढतं. अंधश्रद्धाळू भारतीयांची लूट करणारे हे बुवा महाराज खऱ्या अर्थानं देशाचे शत्रू आहेत असं मला वाटतं. पुन्हा केव्हा तरी या बुवाबाजी विषयावर मी बोलेन, नेहमीच्या पुराव्यांसहित. या खास सत्रात वेळ झाली इथेच थांबायची. आपण पाहत रहा मुंबई 24. नमस्कार.